नमस्कार, न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना न्यूज अनकट कडून मनपूर्वक शुभेच्छा। बुलेटिनच्या सुरुवातीला काही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूया। कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते ध्वजारोहण। राज्य सरकारच्या निषेधार्थ पुण्यात ठाकरे गटाकडून चिकनचं वाटप। ओबीसी समाजात शिरकाव होत असेल तर गप्प बसणार नाही, छगन भुजबळ यांचं विधान। आणि ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार, संजय राऊतांची घोषणा। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। राज्यातील काही महापालिकांनी 15 ऑगस्टला कत्तलखाना आणि मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांकडून मात्र सत्ताधारी पक्षावर टीका करण्यास सुरुवात केली आहे। त्या दरम्यान पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख डॉक्टर अमोल देवळेकर यांनी 1000 कुटुंबियांना प्रत्येकी 1 किलो चिकन वाटप करण्याचा निर्णय घेतला। या आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त समर्थ पोलीस स्टेशन कडून डॉक्टर अमोल देवळेकर यांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे। मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्यांना माझं समर्थन असेल, अशी प्रतिक्रिया जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे। तर जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान मुंबईतील नागरिक आणि आंदोलक दोघांनाही त्रास होणार नाही, असं प्रशासनाचं नियोजन असेल, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे। प्रशासनाचं नियोजन हे नेहमीच असतं, ते नियोजन असणारच आहे। कारण असं आहे की गणेश चतुर्थीचा सण आहे, खूप गर्दी आहे मुंबईमध्ये, इथे पण असणारच आहे, ठिकठिकाणी मंडळाचं आहे। त्यामुळे प्रशासनाचं नियोजन हे असणार आहे की नागरिकांना त्रास होऊ नये आणि आंदोलकांनाही त्रास होऊ नये, त्यांना पण त्रास होऊ नये ते इकडून जात असतील तर, आणि तिथल्या लोकांनाही होऊ नये, हे प्रयत्न प्रशासनाचे असणार। यंदा आम्ही गणपती आपल्या गाडीवर बसणार आणि याचं विसर्जन मुंबईमध्ये त्या ठिकाणच्या समुद्रात करणार, असं जरांगे पाटलांनी म्हटलं। गणपती आपल्या गाडीवर बसवायचा आणि याचं विसर्जन आहे मुंबईत करायचं, त्यांचा तो संकल्प आहे। मी त्याच्यावर टिप्पणी करणं योग्य नाही। मागण्यांबद्दल काय? मागण्याबद्दल ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्या मागण्यांना समर्थन वेळोवेळी दिले जाईल। आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतायत। ठाकरे बंधू हे काही निमित्त मात्र एकत्र येणार की काय? महापालिका निवडणुकीत युती करणार, याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत मुंबई महापालिकेची निवडणुका जिंकणार, अशी घोषणा केली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जालना, मुंबई, दिल्ली कुठे आंदोलन करावे, मात्र ते नियमित करावे, असा सल्ला मंत्री छगन भुजबळ यांनी दिलाय। हा सल्ला देतानाच त्यांनी ओबीसी समाजात कोणी शिरकाव करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा माध्यमांशी बोलताना दिलाय। या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंडावंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का? आपलं देशप्रेम तेवढ्यापुरतच मर्यादित? नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई, जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे, मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे, तेव्हा ती काय रिॲक्ट करेल? एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो? देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही, देशप्रेमचे क्लासेस चालत नाही। Army is such a beautiful place where religion is not a barrier. Separation is a part of our life. But आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक काढ। त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना, ती मी त्याला कधी नाही दाखवली। पण जेव्हा आपण आपल्या हस्बंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये, आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय जिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया।
स्वातंत्र्य दिनानिमित्त आज कोल्हापुरात भर पावसात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला। यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज, जिल्हाधिकारी अमोल खेडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व मुख्य शासकीय अधिकारी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत कोल्हापूरच्या विकासाचा संकल्प केल्याचं सांगितलंय। आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा समारंभ संपूर्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे, जल्लोषाचं वातावरण आहे। मी सर्व कोल्हापूर वासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो काही संकल्प केलाय त्या पद्धतीने जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी, सर्व नागरिक आणि सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासाला अधिक गतिमान करण्याचा संकल्प सुद्धा आज आपण केलेला आहे। अमरावतीच्या शहर पोलीस दलात कार्यरत असणारे प्रवीण आखरे यांनी पाण्यात स्केटिंग करत तिरंगा फडकवलाय। काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न आखरे यांचा असा होता। याआधीही त्यांनी पाण्याच्या पृष्ठभागावर तसंच पाण्याच्या आत योगासनं करून एक नवा विक्रम नोंदवला होता। तर शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक एकाग्रता, संतुलन आणि देशभक्ती यांचा संगम त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून दिसून येत असल्याचं सर्वांनी आता त्यांचं कौतुक केलंय। अमरावतीच्या धारणीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत स्वमालकीची ग्रंथालय इमारत बांधण्यात आता ती अंतिम टप्प्यावर आली आहे। ही इमारत लवकरच पूर्ण होणार असताना 8 लाख रुपये महिन्यात भाडे तत्वावर ग्रंथालयासाठी इमारत घेण्यात आली आहे। या प्रकरणात संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना कमिशन मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बिरसा क्रांती दलाने केलाय। खडे साहेब असताना 1,30 लाख रुपयांना मंजूर करून ही बिल्डिंग तयार झालेली आहे, ही ग्रंथालयासाठी तयार झालेली आहे। तरी सुद्धा इथल्या काही लालसापोटी, काही कमिशनखोरीपोटी 8 लाख रुपये महिन्यात बिल्डिंग घेणे आणि कुठंतरी आदिवासी विकास विभागातील आदिवासींचा बजेट कुठंतरी एखाद्या दुसऱ्या मार्गाने वळवणे हा इथला गौरवधंदा आहे। या आम्ही नेहमी वारंवार म्हणतो आदिवासी विकास विभागाला, इथल्या वार्डांना, इथल्या एपीओला का आदिवासींना पदापरिषदेची पुस्तक द्या, ते अजूनपर्यंत भेटत नाही। परंतु आदिवासींना ग्रंथालय मिळून दिलं आणि ते भाडे तत्वावर आणि शासनाची बिल्डिंग असताना भाडे तत्वावर जी बिल्डिंग घेतली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। ती बिल्डिंग तात्काळ लवकरात लवकर बंद करण्यात यावी। आदिवासीच्या विकासाचा बजेटचा पैसा आता आम्ही अशा वेगळ्या पद्धतीने कुठे जाऊ देणार नाही, अन्यथा आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करू। या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती, लगेचच परत येऊ। पाहत रहा न्यूज अनकट। या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह। डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन। कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये। ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारपन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया। स्वातंत्र्य दिनी पुण्याच्या इंदापूर शहरात नागरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय। घरपट्टीवरील व्याज माफीसह इतर विविध मागण्या घेऊन जबाब दो अशी घोषणा या आंदोलनात करण्यात आली आहे। यावेळी आंदोलकांनी नगर परिषदेचे कार्यालय घोषणाबाजीने दणाणून सोडल्याचं पाहायला मिळालं। बोरी धरण भरल्याने धाराशिवच्या नळदुर्ग किल्ल्यातील प्रसिद्ध नरमादी धबधबा प्रवाहित झालाय। या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय पाणी महाल सुरू झाल्याने आज पर्यटकांना स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टी दिवशी या स्थळाचा आनंद घेता येणार आहे। गुरुवारी रात्री दमदार पाऊस झाल्यामुळे बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बोरी नदीमार्गे किल्ल्यातील धबधब्यातून पाणी वाहू लागले। कोल्हापुरातील इचलकरंजी शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बनावट नोटा छपाई करणाऱ्या घरावर छापा टाकून टोळी गजाआड केली आहे। अनिकेत शिंदे या मुख्य आरोपीसह त्याचे साथीदार राज सनदी, सोएब कलावंत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। तर छाप्यादरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून 2,24,200 रुपयांच्या बनावट नोटा आणि बनावट नोटा तयार करणारं साहित्य असा 2,95,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या बातमीसह आपण प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।